मधल्या वेळेत भूक लागली आणि समजत नाहीये अचानक काय करायचं, तर ही ओली भेळ तुम्ही नक्की ट्राय करू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे सर्वांनाच आवडणारी अशी ही ओली भेळ आहे. तर करायचे काय, यासाठी मुरमुरे घ्यायचे आहेत. इथे मुरमुरे स्वच्छ करून घ्यायचे आहेत, म्हणजे मी चाळून घेतलेले आहेत. आता यामध्ये फरसाण ॲड करून घ्यायचं आहे. मुरमुरे आणि फरसाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता. सोबतच इथे मी कैरी, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या बारीक अशा चिरून घेतलेल्या आहेत. या देखील तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही इथे करून घेऊ शकता. आता यातलं अर्धं साहित्य मी यामध्ये ॲड करून घेते आणि थोडंसं शिल्लक असं डेकोरेट करण्यासाठी ठेवून देणार आहे. सोबतच इथे माझ्याजवळ 1 वाटी मोड आलेली मटकी, जी मी हळद मिठामध्ये उकडून घेतलेली आहे, ती यामध्ये ॲड करून घेते. माझ्याजवळ आहे त्यामुळे मी ॲड करते, नसेल तरी काही हरकत नाही आहे. मसाल्यांमध्ये मी जिरे पावडर आणि तिखट ॲड करून घेतलेलं आहे. सोबतच चिंचगुळाची, खजुराची चटणी ॲड करून घेतली आणि स्पेशल यासाठी मी ग्रीन चटणी केलेली आहे. चिंचगुळाची चटणी आणि हिरवी चटणी जी आहे ती ऑलरेडी मी करून फ्रीजमध्ये ठेवत असते, म्हणजे ऐनवेळीला अशी धांदल उडत नाही. आता चिंचगुळाची चटणी आणि तिखट चटणी तुमच्या आवडीनुसार ॲड करून घ्यायची आणि छान एकसारखं मिक्स 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 करून घ्यायचे. तर इथं पाहिलं अगदी मिनिटभरातच आपली ओली भेळ तयार झालेली आहे. अगदी बाहेर मिळते ना तशीच्या तशी परफेक्ट इथे ओली भेळ तयार होते. एकदा तुम्ही ट्राय करून पहा या पद्धतीने, तुम्हाला ही नक्की आवडेल. आता आपण ही सर्व करून घेऊया. मगाशी जे शिल्लक राहिलेले कांदा, टोमॅटो आपण ठेवले होते ते वरती डेकोरेट करून घ्यायचे आहेत आवडीनुसार. आणि मगाशी मी सांगितलं यासाठी मी स्पेशल अशी ग्रीन चटणी केलेली आहे. ही ग्रीन चटणी मी कशी केली तुम्हाला जर पाहायची असेल तर त्या व्हिडिओची लिंक ना मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तिथून तुम्ही पाहू शकता. थोडीशी अशी स्ट्रीट स्टाईल करण्यासाठी मी नायलॉन शेव आणि कोथिंबीर घालून गार्निशिंग करून घेतले आणि कैरीचे असे पातळ स्लाइस करून डेकोरेट करून घेतलेले आहेत. तर भेळ तुम्हाला आवडली असेल तर एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. बाय.